आज बघा मैत्रिणींनो, वातावरण खूप छान झाले. पावसाचं वातावरण गेले, आता उन्हाळा चालू झालाय. तर बघा उन्हाळ्याचा मी थोडासा फायदा घेऊन बघा कुरड्या पापड्या चालू केल्यात. आज मी केल्यात बघा तांदळाच्या कुरड्या केल्यात, अशा म्हणजे चकल्या केल्यात. अशा चकल्या खूप छान झाल्यात, अशा मस्त झाल्या, जिलेबीसारख्या झाल्यात. अशा गोल गोल त्या होत नाहीत, कारण ते पीठ गरम गरम असतं ना, त्यामुळे आपल्या जशा दिवाळीच्या चकल्या असतात तशा काय होत नाहीत. त्या थोड्या वाकड्या तिकड्या होतात, जिलेबी टाईप होतात अशा, नाही का, जिलेबीचा जसा येडा असतो तशा होतात. तर बघा आज फायनली मस्त कुरड्यापासून सुरुवात केली आहे मी. आता म्हणले या 2-3 दिवसात पटापट पटापट करून घेते. तर बघा थोडंसं कुरड्याला खालीवरी करून आली आणि चहा पिलाय बघा. एक पहिलं कप पिलाय, अजून अर्धा कप दीदीचा होता. दीदी म्हणली मी नाही पिणार, तर बघा तिचा पण मी अर्धा कप पिऊन टाकून दिली. चहा तर लईच हल्ली आवडायला लागली, पण उन्हाळ्यामुळं ना थोडा त्रास पण होतो, पण काय चहा काय सुटना झाली मला तरी. तर बघा फायनली आता 5:30 वाजल्यात. 5:30ला म्हणलं आता काढून घेते. आणि काय झालं, सकाळी ना दीदी माझा मोबाईल घेऊन गेली होती कॉलेजला. आज माझा मोबाईल फिरायला गेलता कात्रजला, त्यामुळं माझ्याकडे मोबाईल नव्हता शूट करायला. त्यामुळे मी सकाळी शूट करायला गेलं म्हणजे काही घेतलंच नाही. सकाळी म्हणजे तयारी मी जशी केली, काय केलं कसं नाही, नाही का, त्याचा काही शूट मी घेतला नाही, कारण माझ्याकडे मोबाईलच नव्हता. त्यामुळे म्हणलं चला शेवटचा तरी निदान शूट घेते थोडा थोडा, नाही का, निदान तुम्हाला दाखवण्यासाठी. नाही तर माझं मन खाऊन जाईन की मी आज शूट केलाच नाही थोडा परत. तर बघा अशा मस्त चकल्या झाल्यात आपल्या. आणि आता हे सगळं सामान पण आपल्याला आवरून ठेवावं लागेल ना, आपण जे काय कांड केले दिवसभरात, इटा दगडं बिगडं जे काय आहेत ते म्हणलं बाजूला ठेवून टाकते, कारण लेकरं खेळतात ना, मग पायात बियात आलं की पडतात नाही तर बघा हे सगळं काढून घेतलं आहे. आता मस्त कुरड्या तर झाल्यात बघा, आणि गोल गोल झाल्यात. आणि मला तर वाटलं की वाळते का नाही, की कारण काय होतंय, सकाळी ऊन वाटतंय आणि दुपारच्या नंतर लगेच आभाळ येतोय. त्यामुळं ऊन कधी पाऊस कधी, हिवाळा कधी होतोय काहीच कळत नाही आहे. तर बघा मस्त आपल्या कुरड्या झाल्यात. कलर पण खूप छान आलाय. चला तर बाय, जाते आता घरी. घरात पण